प्रेस म्हणून संबोधले गेले. त्यांचा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. पण तुम्ही म्हटलं की कुठेतरी आज प्रोफेशन हे फार मोठ्या प्रमाणात त्यांची देखील मागणी या टेनिस क्रिकेटच्या पटलावर जी विशेष करून इथून पाहायला मिळते. आज दोघे नाहीत परंतु बाकीचे खेळाडू जे आहेत ते चांगल्या पद्धतीने खेळ इथून करतील आणि इथून मॅचला देखील होईल सुरुवात. दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ झालेत. स्ट्राइक एंडला आर्यन दानवे आणि नॉन स्ट्राइक एंडला आर्यन दानमेहर आणि मयूर राऊत अशी सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर भावेश या गोलंदाजाला आपण पाहताय. हे पहिलं षटक हाताळण्याकरिता दोन्ही संघांना शुभेच्छा. सुरुवात होईल. सॉफ्ट हँड खेळण्याचा मानस आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न जरूर होते क्षेत्ररक्षकांकडनं परंतु यावेळेस प्रयत्न निष्फळ ठरले. थोडेसे रिॲक्ट झाले. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड खेळला. थोडासा डबल माइंडेड स्ट्रोक जरूर होता. बॅटची लिडिंग एज जरूर लागले होते आणि बाल बच गए असंच म्हणावं लागेल. आर्यनला पहिल्या चेंडूवर हलकंसं जीवनदान मिळालं. परा ऑन साईडला बॅट थोडीशी बंद झाली. त्यानंतर फेस बंद होत असताना अगदी लिडिंग एज लागले आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जरूर क्षेत्ररक्षकाला अगदी चांगले एफर्ट्स देता आले असते परंतु वेळ चुकली आणि जिथून एक सिंगल धाव जीवनदान जरूर मिळाले. पहिल्या चेंडूवर एक धावसंख्येच्या साह्याने धावसंख्येला सुरुवात झाली. पाड लाईन ऑलवेज अ पाड लाईन. पनिशमेंट स्वरूपाने खारिज केलं जाईल बॅकवर्ड ऑफ लॉंग लेगचं क्षेत्र आणि पंचांचा सिग्नलचा वेट असेल की किती असतील या धाबा आणि 4 धाब्यांचा सिग्नल. यावेळेस पंचांकडनं 4 रन्स. चौकार. लेंथ ही अंगावर जाण्याचा प्रयत्न आला आणि डाऊन दिले की लेंथ होती 22ची आपण पाहत आहे आणि चांगल्या पद्धतीने पिक केलं या चेंडूला. मयुरीच्या बॅटमधनं यावेळेस हा चौकार येतोय. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर हे धाव फलक. हलक्याच्या हाताने स्टेअर जरूर केले गेले. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये परंतु थोडंसं मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडनं दूर आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. पहा मिस्टेक घटित झाली. मिस्टेकचा परिणाम आता सिंगलला डबल आणि डबलला तिसऱ्या धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 3 धाबा मिळणार आहेत आणि या तिहेरीच्या मदतीने या तिहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धाब फलक जे इथून पाहायला मिळतंय. 8 धाबा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. 8 रन्स ऑन अ कार्ड. शिवशक्ती वरो हा संघ आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्जित होईल. हलक्याच्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला. यावेळेस हलकासा स्विंग होता. याच करिता मात्र अगदी लेफ्ट हँडर गोलंदाजाची ओळख आहे. कटरचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातोय आणि टप्पा यावेळेस पाहताय की मिडल स्टंपवरनं थोडासा बाहेर निघत होता जरूर आणि हलकासा बॉडी लाईनला हा चेंडू जो आदळला गेला. पहा अतिरिक्त बाउन्स होता. थोडेसे ब्लाइंड झाले फलंदाज त्या दिशेने आणि या धावगड्याचा मानस नव्हता. यू वेट म्हणून म्हटलं. निर्धाव चेंडूची सांगता. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज भावेश इथून सुसज्जित होईल. जागा बनवली या स्ट्रोक करिता परंतु मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि वाईडिश लॉंगॉनवरनं जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 1-0. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील भावेश थोडीशी सांभाळून सुरुवात झाली टीम शिवशक्ती बरोबर या संघाकडनं आणि म्हणूनच थोडासा वेळ घेत आहेत दोन्ही फलंदाज आणि चांगली सुरुवात करून दिले. ऑन साईडला फाईन लेग क्षेत्रातनं दिशा भरकटली आणि भरकटलेल्या दिशेला योग्य त्या पद्धतीचं वळण. फाईन लेग क्षेत्रात चढून निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा. 4. चौकार. क्षेत्रामध्ये पहा 2 वेळेस अगदी ती दिशा भरकटली आणि दोन्ही वेळेस एक लॉंग लेगचं क्षेत्र आणि यावेळेस फाईन लेगचं क्षेत्र
दोन्ही फलंदाज पहा 7-7 अंकांवर खेळतायत. मयूरने 2 चेंडू घेतले, 7 धाब्यावर तो खेळतोय. आर्यन 4 चेंडू अगदी 7 धाब्यावर तो खेळतोय आणि धावगती शिवशक्ती वरोर हा संघ 14 या अंकांवर जो पाहायला मिळतो. चला वेळ घेऊ नका, टाइम वेळ आणि सुरू आहे. लक्षात असू द्या 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. हाताळली नाही तर चौथ्या षटकाकडे एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही नियमावली या स्पर्धेची जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. 14 रन्स ऑन अ कार्ड. एक षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चला चेंडू हवाय त्याची पूर्तता करा मैदानावर. फोर्टीन रन्स ऑन अ कार्ड. 14 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज या सेकंड स्पेल करिता इथून मार्गस्थ होईल. पहिला दिवस या स्पर्धेचा खूप चांगल्या पद्धतीने इथून सुरुवात झाली. चला चेंडू आणण्याकरिता मी विनंती करेन की चला व्हॉलेंटियर्स आपण थोडस लक्ष घाला. मैदानाच्या चहू बाजूने आपण जाऊन बसायचं आहे, ही नम्रतेची विनंती. 14 अंकांवर धावगती आहे आणि प्रेक्षकांना देखील विनंती असेल जर चेंडू आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज तो आपण मैदानाच्या आतमध्ये फेकावा. आमचा लाडका प्रेक्षक राजा जो या ठिकाणी उपस्थित झाला त्या सर्वांना ही नम्रतेची विनंती असेल. 14 अंकांवर धावफलक ज्या अधोरेखित आहे. मोठा प्रहार आता चांगल्या पद्धतीने पिक केले या चेंडूला मयूरच्या बॅटमधनं. या इनिंग मधील हा पहिला षटकार 6. पटलावर तुमच्याकडे टायमिंग नावाचं अँटिडोट असावं आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. काय फॉलो थ्रो आहे अप्रतिम. सरळ रेंज मध्ये आला हा चेंडू आणि सरळ बॅटचा उपयोग केला गेला. वाईडिश काउकन सीमारेषा पार धाडलं गेलं या चेंडूला. 6 धाब्यांकरिता चांगलं कनेक्शन बनलं आणि या 6च्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 2-0. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धाब फलक जे पाहायला मिळतंय. ओमकारचं स्वागत षटकाराने केलंय. स्ट्रायकेटला मयूर याला पण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज जो इथून सुसज्जित होईल. ओहो नशिबाची साथ थोडीशी मिळाली फलंदाज मयूरला पुन्हा एकदा आणि सरळ चेंडू निघून जाईल यस त्यांच्या मागे. निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकाल बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. 4 धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत. लक राहिलं असावं चेंडू आणि यस्टांमध्ये आणि नशिबाची साथ थोडीशी मिळाली जरूर. 24-24 या अंकांवर धावफलक जदोरीकीत आहे. बॅकअप दिले पुन्हा एकदा पिक केलं जाईल. काय बॉर्डर माडा अप्रतिम. यावेळेस मिड विकेटच्या क्षेत्रात झन्नाडेदार मयूरच्या बॅटमधनं आणखी एक तगडा षटकार 6. या अगोदर उल्लेख केला तुमच्याकडे ताकद असून चालायची नाही. तुमच्याकडे टायमिंग नावाचं अँटिडोट असावं आणि तेच मयूरने यावेळेस करून दाखवले. थोडेसे ब्लाइंड जरूर झाले होते परंतु फटका आणि बॅटचं जे कनेक्शन होतं ते चांगल्या पद्धतीने जुळलं चेंडूवर आणि या 6 धाबा येतात. या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 3-0. 30 या अंकांवर 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि चांगल्या स्थितीमध्ये शिवशक्ती वरोर हा संघ इथून पाहायला मिळतोय. ओमकारला प्रत्युत्तर द्यावं लागेल या मॅच मध्ये. ऑन साईडला बॅड लाईन. ऑलवेज अ बॅड लाईन. पनिशमेंट स्वरूपाने आता खारिज केलं जाईल. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचं क्षेत्र. काय फलंदाजी. अफलातून टायमिंग. लावले चेंडूला पंखा आणि धाडलं जाईल लांबच लांब. षटकार 6. साधा येत आहेत. 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 36 फॉर नन. सुरुवात दणक्यात झाले शिवशक्ती वरोर या संघाची अप्रतिम. मयूरच्या बॅटमधनं अगदी आपण पाहताय धावा आता वाहू लागल्यात.
पुन्हा एकदा पिक केले जरूर या चेंडूला फटका जास्तीत जास्त हवेमध्ये यावेळेस संधी आहे कमबॅकची जरूर आणि ही संधी अगदी उचलून धरली जाईल चांगला झेल स्कोअर लाईक क्षेत्रामध्ये पकडला जाईल विकेटची नितांत गरज होती कारण की कुठेतरी आपण पाहू शकाल मयूर या मॅच मध्ये हावी ठरत होता आणि यावेळेस हा फटका थोडासा फसला जास्तीत जास्त हवेमध्ये असलेला चेंडू आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या कंट्रोलने हा झेल कन्वर्ट झाला परंतु मयूरने परिपूर्ण मन जिंकलेत चांगल्या पद्धतीचा खेळ 6 चेंडूकडे 25 धाब्यांवर तो बाद झाला आणि पहिला धक्का जो इथून बसत असताना टीम शिवशक्ती वरोर या संघाला विकेट मिळतंय फलंदाजाला बाद व्हावं लागेल 36-36 या अंकांवर धाव फलक अधोरेखित आहे शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल या षटकातील ओमकारला अखेरकार ती सफलता मिळाली आता नव्याने बॅटर अमय या फलंदाजाला आपण पाहताय स्ट्राईक एंडला शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक 2 आवाज आले होते डेफिनेटली यावेळेस आपण पाहताय पंच बळतायत आणि इथून षटकाची होईल समाप्ती 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि शिवशक्ती वरोर हा संघ जाऊन पोहोचलाय 36-36 या अंकांवर एक धक्का चांगली सुरुवात जी मयूरने करून दिली विशेष करून 25 धावा आणि काय बॅट फ्लो होता अप्रतिम चांगले कनेक्शन जे विशेष करून पाहायला मिळाले आणि तदनंतर बॉटम हँडचा उपयोग तो देखील केला गेला पण क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक चकाकणारं सोनं नाहीये म्हणून तुम्हाला कुठेतरी थोडंसं धैर्य आणि पेशन्स हे फार महत्वाचे आहेत चांगली सुरुवात जरूर झाली परंतु आता कमबॅक आणि प्रत्युत्तर हे द्यावं लागेल ओमसाई उत्तन या संघाला देखील घेऊया एक तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने क्रिसलियाला आपण पाहता दोन गोलंदाजी मार्गवर आणलं गेलं या तिसऱ्या षटकाकडे सरबाटचा उपयोग केला जाईल इनटू द गॅप मध्ये चढून निघून जाईल वेगाने सीमारेषा पार फ्लॅटेड अँड दॅट्स अ फ्युरियस एपर्ट्स तर लावले अगदी मिड विकेटच्या दिशेने आणि या मिळतील 6 धाबा षटकार संपूर्ण समर्पण होतं जरूर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमाने एफर्ट्स लावले गेले परंतु धावताना आणि पळताना थोडीशी काळजी घ्या प्रत्येकाने संपूर्ण समर्पण होतं बरोबर जो रोपवे आहे ना त्यावर हा चेंडू आदळला गेला आणि या 6 धाबा येत आहेत विद्यमान तुषारजी धोळे साहेबांचा देखील शुभागमन झालंय फटका हवेमध्ये आहे आणि योग्य त्या जजमेंटने यावेळेस हा झेल कन्वर्ट केला जाईल विकेट मिळेल फलंदाजाला बाद व्हावं लागेल गॉन नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने हिमांशू आर्यनला बाद व्हावं लागतंय अगदी आर्यनची विकेट महत्वपूर्ण सुरुवात दोन्ही अगदी सलामीवीर फलंदाजाने करून दिली होती आर्यन आणि तदनंतर मयूर बाद झालेत आता हिमांशू एक एंडने तर अमय नव्याने बॅटर जो नॉन स्ट्राईक एंडला आता हिमांशू लेफ्ट हँडर बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय हिमांशू अंबिरे आज प्रज्योत अंबिरेचं नाव जे विशेष करून आपण पाहू शकाल आणि त्यांचेच बंधू हिमांशू अंबिरे जे मैदानाच्या दिशेने आपण पाहताय शिवशक्ती वरोर या संघाकडनं 42 या अंकांवर धावगती आहे 42 क्रिसली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर
अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळालाय. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच तुम्हाला अप टू डेट राहावं लागेल. इथे चुकीला माफी नाही. चौकार. पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय लॉंग स्टॉप रिझन बिझी राहिले. नशिबाची जरूर साथ मिळाले. 46-46 अंकांवर धावफलक. यावेळेस स्विचिटचा फटका दर्जेदार आणि देखणा. अप्रतिम काय टायमिंग आहे. वाह, षटकार 6. फटका दर्जा लेन थोडीशी आतमध्ये येऊन बाहेर वळाले आणि तसंच अगदी आपण पाहताय की थेट निघून गेला तडमान क्षेत्रात आणि काय कनेक्शन जुळलं. अप्रतिम. सीधे उंगली से घिना निकले तो उंगली करनी पडते तेडी आणि हिमांशूच्या पाठमधनं दर्जेदार स्ट्रोक. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. पंचांचा एक हात आता समांतर झालाय. 9चा इशारा जरूर आला. आता धावगड्याचा मानस तू मे एका जुळावर 2 गाड्या अपघात स्वरूपाने. आता फलंदाजाला बाद व्हावं लागेल. म्हणून क्रिकेटच्या पटलावर वेळ बदलायला वेळ लागत नाही. एकदा का वेळ हातातनं निघून गेली ना, पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय हा तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही. आता काय म्हणाल, देवाने एक दरवाजा बंद केला तर दुसरा दरवाजा खुला केला. 9चा इशारा जरूर आला होता आणि तिथून अगदी आपण पाहताय की अगदी यष्टीरक्षकाने कुठलाही पद्धतीची घाई न करता यष्ट्यांना चेंडू लावला आणि हिमांशूला आता परतावं लागेल. तंबूच्या दिशेने एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जरूर आला होता, परंतु धावचीच्या रूपाने हिमांशू अंबिरे बॅक टू दी डगआउट गॉन. चोपन्न या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 54 रन्स ऑन कार्ड. 54 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहे. यानंतर क्वार्टर फायनल बनचा सामना जो होणार आहे, सो दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. टीम NCC तलावपाडा संघ आणि टीम नित्यसाई गणेशपुरी. खिचून मारण्याचा मानस जरूर होता. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे, जिथून निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. धावा जरूर बनल्यात, परंतु विकेट देखील गेल्यात. परंतु प्रत्येक फलंदाज येतोय आणि एक मोठा स्ट्रोक खेळतोय, ज्याने दबाव पूर्णपणे हटवला गेलाय शिवशक्ती वरोरी या संघावरनं. पुन्हा एकदा थोडीशी नशिबाची साथ जरूर मिळाली. धाव घेण्याचा मानस आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आता धावा मिळणार आहेत. पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. 1+1 या 2 अतिरिक्त धावा ज्या स्कोर कार्डवर मिळतील आणि या 2 अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 56. 56 या अंकांवर. अब तक 56 हे धाव फलक जे स्कोर कार्डवर पाहायला मिळतंय. फॉलो केलं. यावेळेस गोलंदाजाने फॉलो करत असताना थोडंसं इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ. इथून षटकाची देखील होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ अद्यावत झाला आणि शिवशक्ती वरोर हा संघ जाऊन पोहोचलाय 56 रन्स ऑन कार्ड. 56 या अंकांवर. चांगली बॅटिंग झाले प्रत्येक फलंदाजाकडनं आणि कुठेतरी नशिबाची साथ देखील मिळाली संघाला आणि या सर्व काही गोष्टी अगदी मॅचच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. 56 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा अंतिम षटक येऊन शिल्लक आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल, घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि जाऊया आपण स्लॉग ओव्हरच्या दिशेने. थँक्यू. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता इथून श्रीकांत. प्रत्येकाची टोपण नावं आहेत. अगदी जर्सीवर पाहू शकाल की चीना असं लिहिलं गेलंय. टेनिस क्रिकेटच्या पटलावर प्रत्येकाला ती नावं देखील पाहायला मिळतात आणि त्याच नावेने पसंती हे विशेष करून पाहायला मिळतंय. श्रीकांत खेचून मारण्याचा मानस जरूर दर्शवलाय. फटका अधिकाधिक उंच गेलाय. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक पुढे येतील. जीवनदान मिळालंय. रात्रीच्या रजनीमध्ये फटका जवळ आपण पाहू शकाल फार उंच आणि अधिकच उंच गेला होता. त्याला जजमेंट करून झेल घेणं तितकेच सोपी गोष्ट नव्हती.
पहा फटका कुठेतरी बॅटचं जे बॉटम आहे त्याला लागला गेला आणि फार उंच आणि अधिकच उंच गेला होता. क्षेत्ररक्षक आले मिड विकेट वरून आणि चेल झाला ड्रॉप. जीवनदान मिळाले जरूर. 57 या अंकांवर धावफलक. सरबॅटचा उपयोग केला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉल हेड. अप्रतिम पद्धतीचं कनेक्शन. चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिळतील यावर 6 धावा. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड अँड स्टँड. जरूर आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 65 या अंकांवर हे धावफलक. काय फलंदाजी होते अप्रतिम. चांगल्या पद्धतीने ही फलंदाजी होत असताना इथून श्रीकांतच्या अगेन्स्ट मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज. गती थोडीशी कमी केली. फरक पडणार नाहीये. ऑन साईडला लपेटलं या चेंडूला. बाकडा लॉंग लेग क्षेत्रात चेंडू निघून जाईल एका टप्प्याअखेर. सीमारेषा पार. मिळतील यावेळेस अमयच्या बॅटमधनं पुन्हा एकदा धावा. 4 चौकार. आपण पाहता या 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने 6-9 69 या अंकांवर धावफलक. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्ग सजलाय शिवशक्ती वरोरा संघ. सरबॅटचा उपयोग केला जाईल. चांगलं करेक्शन पुन्हा एकदा आहे. वाईडिश लॉंगनला निघून जाईल चेंडू. सीमारेषा पार. मिळतील पुन्हा एकदा अमयच्या बॅटमधनं धावा. 6 षटकार. पोहोचेल एकंदरीत 75 या अंकांवर. यज्ञेश आहे स्ट्राईक बॅटर. कुठेतरी 12 मॅनच्या माध्यमानं मिस्टेक झाल्या होत्या त्या सुधारल्या जात आहेत. चांगली धावसंख्या 75. कनेक्शन चांगला आहे. मध्ये परावर्तित केलं जाते. या 2 धावा मिळणार आहेत आणि सर्वाधिक उच्चांक स्कोर या अगदी 5व्या रजनीमध्ये पाहायला मिळतोय. टीम शिवशक्ती वरोर या संघाच्या नावे. तब्बली धावसंख्या आहे 77 या अंकांवर आणि अर्थातच विजयी होण्याकरिता 78 धावसंख्येचा पाठलाग जैतून करावं लागणार आहे. काय बॅटिंग राहिली अप्रतिम. जी सुरुवात मयूरने करून दिली, जी सुरुवात आर्यनने करून दिली आणि त्या सुरुवातीला कन्वर्ट केलं गेलं आणि विशेष करून यज्ञेशची बॅटिंग ती देखील तितकीच महत्वाची. 7 चेंडूकडे 20 धावा नाबाद. त्याच्या बॅटमधनं हिमांशू एकेडने रनआउट झाला. 3 चेंडूकडे 7 धावा. अमयचा खेळ 1 धावेनं तो नाबाद राहिला. परंतु मयूरची बॅटिंग पहा. 7 चेंडूकडे 25 आणि आर्यनने देखील ती चांगली सुरुवात करून दिली. 6 चेंडूकडे 13 धावा. ज्या विशेष करून इथून पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 11 धावा जरूर आहेत. 2 वाईटच्या रूपाने 1 नो बॉलच्या रूपाने आणि 8 बाईटच्या रूपाने धावा आणि 4 षटकांमध्ये 77 धावा. बॉलिंग समरी जी आपण पाहत आहे. भावेशचं 1 षटक जे 14 धावेंचं राहिलं. ओमकारचं 1 षटक जे 18 धावेंचं राहिलं आणि ज्यामध्ये अगदी एक मूल्यवान विकेट ती देखील मिळाली. क्रिसली अगदी थोडासा महागडा ठरला गेला 16 आणि श्रीकांतचं शेवटचं अंतिम षटक जे 21 धावेंचं जे पाहायला मिळालं. फॉलोअप विकेट. चांगली पार्टनरशिप. पहिला विकेट करिता 36 धावा. दुसऱ्या विकेट करिता अगदी 42 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला. तिसरा विकेट 54 धावसंख्येवर. एक्स्ट्राच्या धावा आहेत ना ते अधिक गेल्या आणि म्हणूनच धावसंख्या 77 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 78 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल या मॅचला जिंकण्यासाठी ओमसाई उत्तन या संघाला. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर वळणार आहोत आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने.
या पण मार्ग सवा टॉस जो केला जाईल क्वार्टर फायनल एकचा जो सामना जो मैदानाच्या दिशेने टीम एनसीसी तलावपाडा तुषारजी धुळे साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने टॉसचा कॉल तो केला जाईल. विद्यमान दिनेशजी मोहिते आणि विद्यमान सुरेशजी किनी आणि नितीनजी किनी या गोड व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. शिवशा अगदी आपण पाहू शकाल दोन्ही संघ टीम एनसीसी तलावपाडा आणि नित्यसाई गणेशपुरी सामना 4 षटकांचा असणार आहे. चला घाई करा. या तुषारजी धुळे साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने टॉस केला जाईल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने पाहुण्यांना घेऊन जा समोर तिकडे. काय म्हणतोय ती आपली क्वार्टर फायनलची गणेशपुरी नित्यसाई गणेशपुरी आणि एनसीसी तलावपाडा. जा जा तुषार भाऊ तिथे जाऊ तिथे तिथे समोर पोरांना घेऊन जा पाहुण्यांना काय करता? कठीण काम आहे बाई. इकडे काय टाकू नको टाक ना कसं समजेल टाक ना असं क्वार्टर फायनल नाही लिहिता. वेलकम आपलं देखील स्वागत. यानंतर क्वार्टर फायनल 1 चा सामना जो पाहायला मिळणार आहे श्रीकांत आणि तदनंतर विनीत अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला श्रीकांत असेल नॉन स्ट्राईक एंडला विनीत. मोठी धावसंख्या जरूर आहे परंतु या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण सातत्याने म्हटलंय ना की मोठी धावसंख्या चेज होऊ शकते. त्या मॅच्युरिटीने खेळ होईल का? सुरुवात होईल हिमांशू पहिलं षटक. पहिला चेंडू आपण पाहताय कुठेतरी थोडासा खाली राहिला जरूर आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता आगळी वेगळी शैली आहे हिमांशूकडे देखील. प्रज्योत अंबिरेचं नाव आपण नेहमीच ऐकलंय पालघर एक्सप्रेस म्हणून. लेफ्ट हँडर बॅटर हिमांशू जरूर आहेत परंतु उजव्या हाताने ही गोलंदाजी जी विशेष करून इथून पाहायला मिळते. आणि पहिला चेंडू ॲक्युरसीने हाताळला गेला. कट करण्याचा प्रयत्न सरळ निघून जाईल चेंडू. यस त्यांच्या मागे आणखी एक निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली आहे. श्रीकांत त्याला पण पाहताय जरूर अनुभव आहे श्रीकांतकडे परंतु ही गोलंदाजी चांगल्या पद्धतीने होते. विशेष करून कट करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा समन्वय जो पाहायला मिळत नाही आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. सरबाटचा उपयोग केला जाईल. आता चांगलं कनेक्शन बनलंय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते बनतील यावेळेस दर्शक. सुरुवात झाले रनचेसला आणि हा पहिला षटकार श्रीकांतच्या बॅटमधनं 6. आणि चांगल्या पद्धतीने पीक केलं. या चेंडूला बॉटमहँडचा व्यवस्थित उपयोग आणि लॉंगॉन मध्ये चेंडू निघून गेला. सरळ सीमारेषा पार. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय टीम एनसीसी तलावपाडा या संघाने. इनसाइड आउट जरूर खेळलाय. स्लाइड झाला चेंडू. पॉइंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू वाचून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. रिक्वायर रन रेट अगदी पहिल्या षटकापासून 21.30च्या घरामध्ये.
म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला ती फलंदाजी आहे ना ती आता कुठेतरी मोठ्या स्ट्राईक रेटनेच करायचीच आहे. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन जरूर उतरल्यात. इथून ओमसाई उत्तम संघ आपण पाहत आहे मैदानावर. श्रीकांतच्या पाठमध्ये एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, तर नंतर एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. हिमांशू चांगल्या अगदी गतीने ही गोलंदाजी होत असताना शरापासनं ही लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे आणि एक सिंगल धाव यावेळेस परावर्तित केली जाईल. बाईचा इशारा आहे पंचांकडनं आणि एक अतिरिक्त धाव बाईच्या रूपाने स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन कार्ड 8 अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील 78 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकाकडे या अगदी 77 धावा लावल्या गेल्यात. जो आतापर्यंतचा उच्चांक स्कोर होता 75, तो जवळजवळ 5 षटकांमध्ये आलेला. म्हणजेच आज ती हाय स्टँडर्ड क्वालिटी विशेष करून पाहायला मिळेल आज प्रत्येक संघाकडनं देखील. इथून पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. ओमसाई उत्तम संघाची सुरुवात ही थोडीशी शांत जरूर आहे, परंतु उत्तर आता लवकरात लवकर द्यावं लागेल, कारण की रिक्वायर रन रेट आता 23.33च्या घरामध्ये जो इथून पाहायला मिळतो. म्हणजे येणारे चेंडू तुमच्याकडे 18 आणि 70 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आहे एक षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून आर्यन या गोलंदाजाला आणलं गेलंय. 8 रन्स ऑन कार्ड. मोठे प्रहार जे आता कंटिन्युअसली आणि तुम्हाला प्रत्येक चेंडूकडे ते करावेच लागणार आहेत, कारण की 70 धावा हव्यात येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. म्हणजे पाठलाग फार लांबवरचा आहे आणि दूरवरचा आहे. सरबॅटचा उपयोग जरूर केला जाईल आणि आता चांगलं कनेक्शन आहे. थेट खेळाडू कक्ष यांच्या भेटीकरिता चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील यावेळेस विनीतच्या बॅटमधनं या 6 धावा. षटकार होता थ्रू द एक्स्ट्रा कव्हर्स आणि अप्रतिम पद्धतीचं टायमिंग जुळलं. ऑन साईडला जरूर खेळायचं होतं यावेळेस. बीट होत असताना सरळ चेंडू असते यांच्या मागे. रतनजी पिलाना यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. 14 रन्स 14 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. फुलटॉस जरूर मिळालाय. एका हाताचं कंट्रोल जरूर सुटलं होतं, परंतु फरक पडणार नाहीये. फोर्सने चिडून निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. आता सुरुवात झाली धावसंख्येला एकत्रित आणि एकवटण्याकरिता. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा इथून विनीतच्या बॅटमधनं मिळतील धावा 6. कनेक्शन जुळलं आणि या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. हे धाव फलक 1.3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. चांगली बॅटिंग आता धावा बनू लागल्यात आणि याच धावेंची आवश्यकता टीम ओमसाई उत्तन या संघाला. बॅकअप दिले जरूर आहे. धावगड्याचा माणूस जरूर होता, परंतु यू वेट म्हणून म्हटलं जात आहे आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा षटकाराला पुन्हा एकदा डॉट बॉल. आता हा चेंडू काही षटकार येईल का, हा देखील एक प्रश्नचिन्ह. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल या षटकातील. 20 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. ऑन साईडला वळवला गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल वेगाने सीमारेषा पार. विनीतच्या बॅटमधनं यावेळेस षटकार तर नाही, परंतु यावेळेस आहे हा चौकार 4.
या चौकाराच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर हे धाब फलक. चांगल्या गतीने आता धावा येत असताना या षटकाकडे आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात आर्यनने आणि हा शेवटचा अंतिम चेंडू तितकाच महत्वाचा आणि निर्णायक असेल. सॉफ्टहँड खेळाय सरळ बॅटचा उपयोग ऑल द बॉलर हेड. क्षेत्ररक्षक येत आहेत. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. येणाऱ्या चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 12 आणि 52 धावेंची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. टीम ओम साई उत्तन या संघाला 52 धावा ज्यातून लावाव्या लागतील येणाऱ्या 12 चेंडूकडे. आणि कुठेतरी ही गोलंदाजी आपण पाहू शकाल ना की कंट्रोल उगतात जी विशेष करून पाहायला मिळाले. परंतु या षटकामध्ये आर्यनने 18 धावा खर्च केल्यात आणि मॅच हलकीशी थोडीशी जिवंत जरूर झाले. परंतु आव्हान मोठं आहे, लक्ष मोठं आहे, वेळ देखील सुरू आहे. लक्षात असू द्या. चला घाई करा, घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि जाऊया तिसऱ्या षटकाच्या दिशेने. संख्येची आवश्यकता पुढे स्ट्रोक जेथून खेळावे लागणार आहे. राजच्या गोलंदाजाला आपण पाहता या तिसऱ्या षटकाकडे आणलं गेले. स्ट्राईक एंडला इथून श्रीकांत. सरबॅटचा उपयोग जरूर केला गेलाय परंतु तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. क्षेत्ररक्षक येईल अगदी डीप वरनं पुढे आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर. 2.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. मोठे प्रहार जे जरूर करायचे आहेत कारण की रिक्वायर रन रेट 27च्या घरामध्ये आहे. म्हणजे एका षटकाकडे तुम्हाला 4 मोठे प्रहार करावे लागणार आहेत. मॅच मध्ये बनून राहण्याकरिता लक्ष अवघड जरूर आहे परंतु अशक्य नाही. कॉन्फिडन्स जो इथून वाढवावा लागेल या मॅच मध्ये. बेरीतकडे ती स्ट्राईक गती थोडीशी कमी केली. करंगळ चेडू अगदी निघून जाईल. लॉंग ऑफ मध्ये चेडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर हे धाब फलक. काय गोलंदाजी चांगल्या नियंत्रणाने होऊ शकली असते का पहिल्या इनिंग मध्ये हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा झाला. कारण की 77 धावा जवळजवळ आपण पाहू शकाल फार मोठ्या प्रमाणात लागल्यात. श्रीकांत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. पिक करायचं होतं जरूर. यावेळेस बॅटची वरची कडा आणि विकेट किपरचा सहारा हिमांशूचा चांगला झेल यष्टांच्या मागे. विकेट मिळवली जाईल. श्रीकांतचा खेळ यावेळेस होईल समाप्त. गॉन. या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. स्थिती पूर्णपणे आता अंडर कंट्रोल मध्ये. टीम शिवशक्ती बरोबर या संघाकरिता. बॅटच्या आतली कडा चांगला मार्क. हिमांशू अंबिरे यष्टांच्या मागे आपण पाहत आहे आणि चांगल्या गतीने अगदी ही गोलंदाजी होते. बॅटच्या आतली कडा लागली गेली. दीपक याला आपण पाहताय नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय. विनीत एकेडने चांगला प्रयत्न जरूर केलाय परंतु ज्याप्रमाणे मी म्हटलं की रिक्वायर रन रेट फार मोठ्या प्रमाणात वाढलं गेलंय आणि धावसंख्येचा पाठलाग मूठा करायचा आहे जरूर. खोलवरले चांगली गोलंदाजी. बरोबर बुंद्यात ही गोलंदाजी होत असताना कुठलाही पद्धतीचं प्रत्युत्तर नाहीये. आता शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. ही लेन पा ॲक्युरसी ही फार महत्वाची आणि बरोबर बुंद्यात खोलवर लेंथ हाताळली गेली. बाकलिपला थोडंसं खाली ठेवण्याकरिता भाग पाडलं यावेळेस गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता 28 या अंकांवर धावफलक. ऑन साईड लावून तर खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव मिळणार आहे आणि एक सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल.
इथून षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला अद्यावत आणि धावगती 29-29 या अंकांवर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 49 धावसंख्येचा पाठलाग, म्हणजे तिथून म्हणू शकाल की आता औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये जरूर. 6 balls रिमेनिंग, 49 रन्स रिक्वायर्ड टू विन. या अंकांवर धावफलक. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 49 धावसंख्येचा पाठलाग जो इथून आता बराच मोठा राहिलाय. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये आता ती औपचारिकता शिल्लक. यानंतर क्वार्टर फायनल 1 चा सामना जो इथून पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ एनसीसी तलावपाडा आणि टीम नित्यसाई गणेशपुरी. यावेळेस बॅटची जानटेकन चुकी होणार नाही. परतावं लागेल दीपकला तंबूच्या आश्रयाला. परिपूर्ण डॉमिनेशन दाखवलं जात आहे शिवशक्ती बरोबर या संघाकडनं. चांगली गोलंदाजी, गुड कॅच, फलंदाज बाद. या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे आणि विकेट मिळवली जाते. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. खेचून मारण्याचा मानस जरूर होता यावेळेस आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता पहा. विनीत जो आहे ना, दुसऱ्या षटकानंतर नॉन स्ट्राईक एंडलाच आहे आणि कुठेतरी मनामध्ये ती काहूर देखील आहे की स्ट्राईक एंडला जायचं आहे. परंतु आतापर्यंत कुठेतरी स्ट्राईकला आणि ती स्ट्राईक देखील मिळत नाहीये. कृष्णाकडे ती स्ट्राईक. पहिला चेंडू फेस केला कृष्णाने बीट होत असताना. चांगली गोलंदाजी यश कडनं देखील पाहायला मिळते. कोलवर लेन जरूर आहे. सरळ बाटचा उपयोग केला जाईल परंतु हा फटका जरूर फसेल आणि चांगल्या पद्धतीने यावेळेस हा झेल झालाय कन्वर्ट. विकेट मिळेल आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल गॉन. अंकांवर धावफलक. 3.3 चेंडूंचा खेळ आणि अगदी यशला देखील यश मिळाले. जवळजवळ 2 विकेट मिळवल्यात आतापर्यंत या षटकागडी. नव्या बॅटर क्रिसले या फलंदाजाला आपण पाहताय. दिले जरूर होती परंतु पंच वळतायत. पंचांचे दोन्ही हात त्यावेळेस झाले समांतर आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला जाईल पंचांकडनं. 3-0. 30 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक. प्रत्येक गोलंदाजाकडे ते एक वेगळं पण आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं हिमांशूचं पहिलं षटक जे ॲक्युरेसीने हाताळलं. आर्यनचं अगदी दुसरं षटक जे चांगल्या पद्धतीने थोडंसं खर्चिक जरूर ठेवलं परंतु राजने बाकीचं काम आसान केलं. कारण की चांगली गोलंदाजी विशेष करून पाहायला मिळाली आणि या षटकाकडे यश याला आपण पाहत आहे. यावेळेस कुठेतरी ते कंट्रोल थोडंसं सोडत असताना वाईटचा इशारा जरूर आलाय आणि आता खऱ्या अर्थाने ती स्ट्राईक मिळते विनीतला, जी सुरुवातीपासून कुठेतरी प्रयत्न होत होता. 1+1 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर. चला घाई करा थोडीशी. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्लिअर करेल ह्याच गोष्टीकरिता केला होता टस विनीतने की स्ट्राईक हवी होती. स्ट्राईक उशिराने मिळाले आणि म्हणू शकाल की या मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चांगला स्ट्रोक विनीतच्या बॅटमधनं. षटकार 6.
खेळीतून शिल्लक असेल. धावगती 38-38 या अंकांवर. फार मोठा फरक राहिलाय. 78 धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा होता, परंतु वन साइडेड हा मुकाबला जात असताना कुठेतरी असं वाटलं की ओमसाई उत्तम संघ प्रत्युत्तर देईल या मॅच मध्ये. शरापासनं ही लेन थोडीशी लांब जरूर आहे. आता स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर जरूर मिळेल. आणि इथून पायचा इशारा आहे पंचांच्या माध्यमानं आणि धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 39 या अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील तो असेल शिल्लक आणि मोठा प्रार जरूर करायचा आहे. फटका अधिकाधिक उंच गेलाय त्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावत पळत जात आहेत, परंतु चेंडूला अगदी झेल तर घेऊ शकले नाहीत. परंतु ही मॅच जिंकले. संपूर्ण समर्पण अगदी आपण पाहू शकला त्या मॅच मध्ये शिवशक्ती बरोबर या संघाकडनं. आणि डॉमिनेशन जे प्रॉपरली पाहायला मिळालं, असं वाटलं की बॅटल रंगेल, परंतु ओमसाई उत्तम संघाकडनं थोडीशी जी गोलंदाजी होती ना ती चिंतेजनकच होती. पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी क्रिसलीने जे षटक हाताळलं 16 धाब्यांचं होतं. ओमकारने 18 धाबा दिल्या. भावेचं षटक 14 धाब्यांचं आणि श्रीकांत शेवटच्या अंतिम षटकामध्ये महागडा ठरला गेला. परंतु बॅटिंग पहा, मयूरकडनं 7 चेंडूकडे 25 धाबा. यज्ञेश शक्ती 20 धाब्यांवर नाबाद राहिला. 7 चेंडू त्याने फेस केले. आर्यनच्या बॅटमधनं 6 चेंडूकडे 13 धाबा.